नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ममता जोशी. तर स्वामी बघतो आजचा हा व्हिडिओ खास या गोष्टींसाठी आहे की बरेच ताईंना म्हणजे आपल्या आषाढी एकादशीसाठी वस्त्र नाही मिळू शकले. माझा खूप प्रयत्न होता की वस्त्र तुमच्यापर्यंत पोचावे म्हणून, पण म्हणतात ना की जोपर्यंत स्वामींची इच्छा नसते तोपर्यंत ते म्हणजे पोचत नाही. तर बऱ्याच ताईंचे आज म्हणजे वाईट मेसेजसुद्धा भरपूर आहेत, म्हणजे ज्यांना नाही मिळू शकले. त्यांचे कुरिअर मी पाठवलेले आहे, डिस्पॅच केलेले आहेत, पण तरीही त्यांच्या फार म्हणजे वाईट असे अपशब्द पण बऱ्याच ताईंनी म्हणजे दिलेले आहेत. पण एक सांगते तुम्हाला की तुम्ही जर स्वामींचे वस्त्र मागवताना ते मनापासून मागवा आणि हा विचार मनात ठेवा, जर स्वामींची इच्छा असेल की ह्या दिवसासाठी आपल्या स्वामींनी वस्त्र परिधान करावे तर ते वस्त्र तुम्हाला त्या दिवशीच मिळतील. पण जर स्वामींची इच्छा नसली तर ते तुम्हाला कदाचित नाही मिळू शकणार. तर म्हणजे त्यांनी इतके वाईट शब्द म्हणजे दिले की तुम्ही ह्या दिवसासाठी मागितले होते, आता त्याचा काय उपयोग, असं तसं खूप काही काही म्हणाले. पण एक सांगते तुम्हाला की कटकट करून स्वामींचे वस्त्र घेऊ नका. जर घेत असाल ना तर मनापासून घ्या, कारण की माझा प्रयत्न असतो की तुम्हाला लवकर आणि त्या दिवसासाठीच मिळावे. पण स्वामींची इच्छा नसली ना तर ते नाहीच मिळत, कितीही प्रयत्न करा. कारण की बघा, जेव्हा पण मी स्वामींचे वस्त्र बनवून तुम्हाला पाठवते ना तेव्हा मी स्वामींना प्रार्थना करते की स्वामी, तुमचे हे वस्त्र ज्या ताईंनी ज्या दादांनी ऑर्डर केलेले आहे त्यांच्या नोकरी धंद्यात त्यांच्या पैशा पाण्यामध्ये भरभराट मिळते, त्यांच्या कुटुंबांना सुखी ठेवा. कारण की हे वस्त्र आहे ते तुमचे आशीर्वाद रूपी त्यांच्या घरी जात आहे, तर तुमचे आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहो. जर अशी प्रार्थना माझी तुमच्यासाठी असते तर तुम्ही माझ्यासाठी काय करताय? तुम्ही मला आशीर्वाद तर देता, पण त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला नाही मिळत ना तेव्हा खूप वाईट बोलतात मला. मी खूप प्रयत्न करते की तुम्हाला स्वामींचे वस्त्र वेळेवर मिळावे, लवकर मिळावे. तर तुम्ही इथे पाहू शकता की बघा, इथे स्वामी बाजूलाच बसलेले असतात आणि इथेच बसून मी स्वामींचे वस्त्र बनवते. हा माझा टेबल आहे जो मी आत्ताच घेतलेला आहे, कारण की कमरेचा प्रॉब्लेम आहे. तर बघा, इथे वरती टेबलवरती स्वामी बसलेले असतात आणि स्वामींच्या पुढे स्वामींच्या समोरच स्वामी तुमचे सर्वांचे वस्त्र पगडी बनत असते. तरीसुद्धा लोकांचे म्हणजे अतिशय वाईट म्हणजे असे शब्द असतात ना की मला खरंच स्वामीच्या समोर रडायला तर इथे बसते आणि स्वामींना सांगते की काय करू स्वामी, मी इतकं प्रयत्न करते. आणि काहींचे तर बघा, आता तुम्हीच पुढे बघा, इतके छान छान मेसेज असतात की म्हणजे मलाच कळत नाही की म्हणजे मी म्हणजे कोणत्या शब्दात त्यांना त्यांचे आभार मानू किंवा धन्यवाद म्हणू. तर हे जे वस्त्र आहेत ज्यांना पोचलेले आहेत त्यांनी खूप छान छान मेसेज केले आहेत, मला खूप छान छान म्हणजे आशीर्वाद दिलेले आहे. आणि ज्यांना नाही मिळालेत ना त्यांनी इतकं वाईट बोललेलं आहे. माझा प्रयत्न असो की प्रत्येक वेळा तुम्हाला लवकर मिळावं, पण खूप काही बोलतात. आणि जेव्हा मी माझ्या व्हिडिओवरती अपलोड करते ना तेव्हा कोणाचीही तिकडे कमेंट नसे, इथे सगळे मला मेसेज करतात, खूप सुंदर वस्त्र आहेत, खूप असं आहे तसं आहे, खूप आशीर्वाद देतात. पण जिथे बोललं पाहिजे ना तिथे कोणीच बोलत नाही. मेघा त्यांच्या व्हिडिओमध्ये पण कमेंटमध्ये असं असतं, ममताताई फोन नाही घेत, ममताताई मेसेजला रिप्लाय देत नाही. पण एवढे मेसेज असतात ना की मी कोणाकोणाला मेसेजचे उत्तर देऊ. जेव्हा तुमचे येतात तेव्हा तुमच्या आधी किती लोकांचे मेसेज आलेले असतात, त्याच्यामुळे ते मेसेज खाली निघून जातात, त्याच्यामुळे ते समजतच नाही. पण असं मी बऱ्याचदा खूप प्रयत्न केला की तुम्हाला लवकर मिळावे, पण ही स्वामींची इच्छा असते. आणि कटकट करून स्वामींचे वस्त्र खरंच मी आजही आणि पुन्हा पुन्हा तेच सांगेन, घेऊ नका म्हणून. मेघाताईंच्या व्हिडिओमध्ये कोणीही अशी चांगली कमेंट कधीच करत नाही की खरंच मेघाताई, आम्ही पण वस्त्र घेतले आहेत आणि आम्हालासुद्धा ममताताईकडून खूप छान वस्त्र मिळाले आहेत, असं कोणीच कमेंट नाही करत, कधीच नाही करत. आणि माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा नाही. आणि जेव्हा मी तेच वस्त्र जेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते ना तेव्हा कोणीच घ्यायला येत नाही, तेव्हा कोणाचीच ऑर्डर नसते. पण तेच वस्त्र मेघा त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहतात ना तेव्हा प्रत्येकजण येतात की आम्हाला पण सेम पाहिजे. पण असं करू नका ना. मग एवढ्या लोकांचे वस्त्र मी एकट्या हाताने कसं बनवू शकते? मी मशीन नाही आहे, मी पण तुमच्यासारखी एक माणूसच आहे आणि मलाही सुद्धा 2च हात आहेत. मशीनचं काम असं ना ते पटकन होतं. आणि किंवा माझं असं नाही आहे की इथून घेतलं आणि इथे दिलं. मला स्वतःच्या हाताने बनवावे लागतात, प्रत्येक गोष्टी बनवावे लागतात. किंवा काही लोक असं म्हणतात इथून कुरिअर मिळतो, तिथून कुरिअर येऊन जातो, तुमच्याकडचेच कुरिअर का नाहीत? तर ते ज्यांच्याकडून डायरेक्ट वस्तू येतात ना त्यांनी घरामध्ये कोणीच बनवत नाही. त्यांच्याकडून जे वस्त्र बनवतात ते स्वतः बनवतात, जे स्वतः मेहनत करतात. पण ज्या वस्तू असतात ना त्या कोणी घरामध्ये नाही बनवत, ते बाहेरूनच विकत घेतात आणि ते तुम्हाला विकतात. मग ते कोणीही असो, पण प्लीज थोडं समजून घ्या.
आणि जर काही चुकलं असेल तर खरंच माफ करा. पण मला खरंच खूप राग आलेला या गोष्टी आणि फार वाईटसुद्धा वाटलेलं आहे, की म्हणजे बऱ्याच लोकं असे आहेत, की जे समजून नाही घेत आहे. तर म्हणजे प्रत्येकजण असं आणि काहींचं असं पण आहे, की मेघाताईंना मिळतं, आम्हाला का नाही मिळत? तर असं काहीच नाही आहे. मेघाताईंनासुद्धा 2-3 वेळा कुरिअर त्यांचेसुद्धा नो सर्व्हिसमध्ये गेलेले आहे. त्यांनासुद्धा कधी-कधी असं झालेलं आहे, की वेळेवरती मिळालेलं नाही आहे किंवा मी कधीच ताईंना नाही सांगत, की ताई तुम्ही माझी ॲड करा. पण मेघाताई इतक्या चांगल्या आहेत ना, की ते तुमचा विचार करतात. मी आता पण ती रॉयल ब्लूचे जेव्हा वस्त्र बनवले होते, तेव्हा मेघाताईंना मी एवढं पण सांगितलेलं होतं, की ताई तुम्ही आता ॲड करू नका. पण त्यांच्या मनामध्ये असं होतं, की जे माझ्याकडे आहे ते तुम्हाला मिळावं म्हणून. तर हे त्यांचा चांगुलपणा आहे. पण पण लोकं मलाच वाईट करतात, कारण की मलाच वाईट म्हणतात, की तुम्ही त्यांना देतात आणि आम्हाला देत नाही. माझ्यासाठी तर सगळेच सारखे आहेत. मला तर सगळ्यांनाच वस्त्र द्यायचं आहे. माझी तर ही सेवाच आहे. पण जेव्हा असं म्हणतात ना, की तुम्ही मेघाताईंनाच बरोबर देता, तुमची ॲड करता, तर खरंच सांगते, आज मी मेघाताईंना सुद्धा मी ही रिक्वेस्ट करते, की मेघाताई, की मी तुम्हाला कधी पण तुम्हाला मी म्हटलं आहे का, मेघाताई माझी ॲड करा म्हणून. पण ते ॲड माझ्यासाठी नाही करत, तर ते तुमच्यासाठी करतात, की तुम्हाला मिळावं. मी जेव्हा अपलोड करते, तेव्हा कोणाचीच ऑर्डर नसते आणि जेव्हा तेच वस्त्र, तेच वस्तू तुम्ही मेघाताईंकडे बघता आणि ऑर्डर देता. दिवसातून 500 ते 1000 कॉल येतात, मेसेज येतात. तुम्ही विचार करा, की मी एवढ्या लोकांना रिप्लाय देऊ, की मी तुमचे ऑर्डर पूर्ण करू? मी कुठे-कुठे बघू आणि काय-काय करू? माझं घर पण पाहू, की मी ऑर्डर पूर्ण करू, की तुम्हाला मेसेजचे रिप्लाय देऊ, की तुमचे कॉल रिसीव्ह करू? तुम्हीच सांगा मला आणि जर मी तुम्हाला मेसेजचा रिप्लाय नाही दिला तरी तुम्ही वाईट बोलता. जर तुमचा कॉल नाही घेतला तरीही वाईट बोलतात. प्रत्येक वेळा आपण थोडंसं समजून घ्या जरा तुम्ही. पण एक म्हणजे आहात तुम्ही विचार करा जर दिवसभर तुमच्या कानामध्ये सतत रिंग किंवा सतत तुम्हाला मेसेज आला तर तुम्हाला कसं वाटेल? पण जाऊ दे हे माझी एक सेवा आहे, माझं काम आहे की ते मी करते आणि ते स्वामी करून घेत आहेत. ठीक आहे. पण जर काही चुकलं असेल तर खरंच माफ करा. श्री स्वामी समर्थ.